वयोवृद्धांपासून शालेय विद्यार्थ्यांपर्यंत मुरबाड शहरामधील मटक्याचे लोण पसरले असून या मटका जुगाराची दिवसाला कोटी रुपयाची उलाढाल होत आहे। मुरबाड शहरातील 5-6 ठिकाणी भरवस्तीत मटका जुगार खुलेआम सुरू आहे। त्याचा मासिक खर्च 5-6 लाख रुपये प्रत्येक हप्त्याने असून दिवसाला एका मटका खेळ ठिकाण्याचा स्ट्राईक रेट 25 लाखापर्यंत आहे। राजकीय प्रशासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने चालणारा मटका स्थानिक पोलिसांना विश्वासात घेऊनच सुरू असल्याचे धंदा करणारे बोलून दाखवतात। आमच्यावर कोणीही कारवाई करू शकत नाही अशी खुलेआम गुंडगिरी मटका चालवणारे तरुण करत आहेत। तसेच नवीन तारा गुटख्याचा उच्चांक वाढला असून कुडोलीमधून हा तारा गुटख्याचा ठस्सा रोशनसह अन्य व्यक्ती करत आहेत। मटका जुगाराने मुरबाड शहरामधील चोऱ्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे। वृत्तपत्रातून बातम्या आल्यावर 4-5 दिवस धंदे बंद ठेवून पुन्हा पूर्ववत करतात। त्याकडे स्थानिक पोलिसांचे लोकप्रतिनिधींचे होणारे दुर्लक्ष स्थानिक रशांवर अन्यायकारक आहे। स्थानिकांच्या तक्रारीकडे पोलिसांचे दुर्लक्ष वर्षानुवर्ष होत असल्याने मुरबाड शहरामधील मटका धंदावाल्यांची गुंडगिरी वाढली आहे। गणेश उत्सव जवळ आल्याने मटका पाकोळी खेळाचे लोण वाढले आहे। मटका खेळण्यासाठी वयोवृद्ध शाळकरी मुलंसुद्धा 10 रुपयापासून 1000 रुपयापर्यंत खेळतात। दारू पिणे, दहशत पसरवणे, चोऱ्या करणे असे गुन्हे मठातून घडत आहेत। सार्वजनिक रस्ते, रहिवाशांची महिला मुलांना त्रासदायक ठरणारा मटका अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी संबंधित यंत्रणा शासन अपयशी ठरला आहे। त्या खेळाला शासनाने राजकीय दर्जा दिल्याचे दिसत आहे।